हॅलो नमस्कार, मी हर्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी रामलिंग मंदिर एक्सप्लोर करणार आहे, जे शिरूरमध्ये आहे. सो खूप रहस्य आहेत ह्या मंदिराबद्दल. मला जितकं काही माहिती आहे मी सांगणार आहे. सो एंटर केल्या आधी इथे पूजाचं सामान आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर इथून जर आत आलो, सो इथे सभागृह म्हणून आहे की जिथे लग्नही होतात. सो येस, आणि हे जे तुळशी वृंदावन आहे याची एक हिस्ट्री समजली मला. म्हणजे भरपूर हिस्ट्रीज आहेत. त्याच्यामधली एक की त्या तुळशी वृंदावन खाली ना एक जुन्या काळात ना एक लेडीजला म्हणजे तिच्या मागे काही लोक येत होती, ती पूजा करायला येत होती त्यावेळेस. तर तिने स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी मंदिराच्या कळसावरनं उडी मारली होती. सो उडी मारून ती तिथे पडली होती, म्हणून ते कळस तिथं स्थापित केलेला आहे. तिथे तिच्या बांगड्या, जोडवी वगैरे सगळं, म्हणून तिथे सत्वा असं काहीतरी म्हणतात. म्हणजे जे की लग्न झालेल्या बायकांसाठी खूप चांगलं असतं असं. हां, सो येस, हे मंदिर आहे. तिथून वरती जाण्यासाठी अशी एंट्री आहे. खूप जुन्या काळातलं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. सो येस, तिथून आतमध्ये आल्यानंतर हे जे मंदिर आहे हे पांडव कालामध्ये बांधलेलं आहे. सो इथे खूप सारे रहस्य आहेत, खूप सारे स्टोरीज आहेत. बट आपल्याला इतकं सगळं मला इन डिटेल माहिती नाही आहे. याच्यातले पण काही खरं असेल, काही गोष्टी म्हणजे ज्या माझ्यापर्यंत आल्या त्या मी तुम्हाला सांगते आहे. सो हे जे इथे हे इथे ना बघू शकता 2 नंदी आहेत. सो एक मंदिराचा आहे आणि एक पेशव्यांनी त्या काळात बांधलेला आहे. सो इथून आतमध्ये आपल्याला असा प्रवेश घ्यायचा आहे. अँड देन पाहू शकता मंदिर खूप जुनं मंदिर आहे हे. आणि प्रभू रामांची पण इथे भरपूर, म्हणजे प्रभू रामांनीच इथे ते तपस्या केलेली आहे त्या पिंडाची, आणि ते पिंड ते विसर्जित करायला विसरले होते. सो ही त्या काळची प्राचीन अशी पिंड आहे असं म्हटलं जातं. सो पाहू शकता मंदिर पण खूप छान आहे, खूप प्रसन्न वाटतं तिथं गेल्यानंतर. आणि अशा याच्यात तिथे बांधकाम आत्ता केलेलं आहे, जे नवीन केलेलं आहे त्यांनी. बट ही जी पिंड आहे ती प्रभू रामांनी स्वतः महादेवांना प्रसन्न करण्यासाठी केलेली आहे. जी ते प्रत्येक, जे त्या काळात असं म्हणायचे की ते प्रत्येक म्हणजे कुठे जायचे वनवासाला त्यावेळेस ते करायचे प्रसन्न करण्यासाठी. सो ते जिथे करायचे ते विसर्जित करायचे, पण ही जी पिंड आहे ते विसर्जित करायला विसरले होते त्यावेळेस. सो ही खरंच त्यावेळेसची प्राचीन पिंड आहे असं म्हटलं जातं. आतमध्ये मंदिराचं कामही खूप छान केलेलं आहे. हसत राहा आम्ही तुम्हाला पाहत आहोत असं तिथे लिहिलेलं सुद्धा होतं. सो बाहेर असं हे असं प्रदक्षिणासाठी पण म्हणजे भरपूर मंदिरामध्ये ना, तुम्ही तसं पाहायला गेलं तर मंदिर हे छोटंसं आहे, आवारा खूप मोठा आहे. हे कवठाचं झाड होतं, त्याला कवटी आलेले होते आणि पडतात इथे. हे वरचं पाहू शकता तुम्ही, खूपच छान दिसत होतं तिथे. हे 2 नंदी आहेत जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. एक मंदिराचं आहे आणि एक पांडवांनी त्या काळात बनवलेलं होतं. इथे सभागृह सुद्धा आहे. अँड देन इथं ती विहीर आहे म्हणतात एक, ती पण खूप कुंड असं काहीतरी म्हणतात, पण ते बंद होतं, तिथे जाणं अलाउड नव्हतं. सो येस, तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता आणि तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओजमध्ये कदाचित अजून जास्त इन डिटेल माहिती मिळेल माझ्यापेक्षाही. सो बांधकाम ही मंदिराचं खूप छान आहे. मंदिराच्या आजूबाजूचा जे आवारा आहे तोही खूप छान आहे. अशी जागा सोडून मंदिर बांधलेलं आहे. म्हणतात की आधी जे मंदिर होतं ना, तिथेच ते मंदिर बांधलेलं आहे. आणि आतमधून इथं वरती जायला कळसला जागा आहे. सो तिथून त्या महिलेनी खाली उडी मारली होती, तर ती तिथे जे मी वृंदावन दाखवलं, तुळशी वृंदावन, तिथे पडली. सो तिथे तिला सत्वाची, म्हणजे ती एक सुहागन होती, म्हणजे लग्न झालेली होती. सो तिचं बांगड्या, जोडवी ते सगळं, आणि तिला तिथेच हे केलं होतं आणि त्याच्या जागी ते तुळशी वृंदावन बांधलं. अशी ती काही स्टोरी आहे. इथे होमही होतं, पाहू शकता. होमाची जागाही तिथे होती आणि तिथे होम होतात.
सो येस, खरंच खूप छान मंदिर आहे. नक्की विजिट करा. आणि माझं काही चुकलं असेल तर मलाही म्हणजे आय एम सॉरी, मला जितकं कळलं मी तितकं सांगितलं. सो येस, हे सगळं त्यांची नावं आहेत ज्यांनी ज्यांनी तिथे केलं असेल किंवा काय जे काही वॉटेवर. अँड मंदिर पण खूप छान आहे. नक्की विजिट करा. हे शिरूरमध्ये आहे रामलिंग मंदिर. सो येस, तिथले गावकरी जास्त डिटेलमध्ये सांगू शकतात आपल्यापेक्षा, आय थिंक सो. सो येस, मग आम्ही दर्शन घेतलं, आम्ही खाली आलो. आणि हे जे मंदिराचा कळस आहे तोही खूप छान बांधलेला आहे त्यांनी. सो येस, ओम नमः शिवाय. महादेवांबद्दल आपण जितकं ऐकू ना तितकं कमीच वाटतं. खरंच खूप खूप भारी आहे महादेवांचं करणं म्हणजे. सो त्याच्याच मंदिराच्या साईडला असं हे गार्डन छोटंसं त्यांनी वॉकिंग प्लाझा टाईप केलेलं आहे. वॉकिंग प्लाझाच आहे तो मोस्टली, आणि खूप सारे झाडे तिथे आहेत. सो गार्डन म्हणतात याला. मंदिराच्याच लेफ्ट साईडला आहे, जिथून आपण एंटर करतो ना तिथूनच आहे. सो इथे असं छोटंसं फोटोशूटही चाललेलं होतं. आय गेस कपल शूट असेल किंवा मग एंगेजमेंट शूट समथिंग. सो येस, असं काही चार्जेस वगैरे नाही आहेत आय गेस तिथे कॅमेराला वगैरे असं काही. जसं आपल्या सिटीमध्ये असतात तसं काही वाटलं नाही तिथे मला. नॉर्मली फोटोज वगैरे घेत होते, शूट चाललं होतं. सो मी तिथे थोडेसे फोटोज काढले. गार्डन त्याच्याच साईडला आहे. इथे शूट वगैरे होते. हे मंदिर हेच आहे ना मंदिर? मंदिर आणि इथे हे असं गार्डन छान आहे. इतकंच आहे ना?